जय शिवराय, शिवसकाळ मित्रांनो. मी अनिल गडकिल्ले पाहिलेला माणूस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा जो आपला ट्रेक असणार आहे हा आहे कोरीगड. आपण ज्याला कोराईगडसुद्धा म्हणू शकतो किंवा शहागडसुद्धा असंही म्हणतात. तर आजचा जो आपला ट्रेक आहे हा ट्रेक क्षितिज ही जी संस्था आहे जे ट्रेक ऑर्गनाईज करते, तर यांच्यासोबत आपला हा ट्रेक असणार आहे. तर आपण समोर जर बघतोय तर हा आहे कोरीगड उर्फ कोराईगड उर्फ शहागड. समोर आपल्या गाडी पार्क केलेली आहे. समोर आपण हॉटेलमध्ये नाश्ता केलेला आहे आणि या व्यतिरिक्त रात्री आपण 11च्या सुमारास डोंबिवलीमधून निघालो होतो आणि त्यानंतर 3:30च्या दरम्यान आपण जो कोरीगडचा बेस्ट विलेज आहे या ठिकाणी आपण पोहोचलो होतो. 1 ते 1.5 तास आराम केल्यानंतर सकाळी आपण नाश्ता केलेला आहे आणि त्यानंतर आता आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यांचं स्वागत आहे की प्रकृतीच्या आपल्या वासुंडे घाट भैरीची वाट या घाटवाटेमध्ये आणि सोबत कोरीगड. तर आजचा आपला दिवस कसं असणार आहे मी एक थोडक्यात सांगते. आपण आता कोरीगडचा ट्रेक सुरू करतोय. साधारणतः 9-9:30 पर्यंत आपण खाली असणार आहोत. वरती आपल्याला एक पाऊण तास आपण एक्सप्लोअर करणार आहोत. पाऊण तास आपल्याला वर जायला लागणार आहे आणि खाली आल्यानंतर मग आपला डबा आणि घाटवाटेसाठी लागणारा 2-3 लिटर पाणी आपण कॅरी करून मग घाटवाटेचा ट्रेक सुरू करणार आहोत. आता सध्या फक्त पाणी जेवढं 1-1.5 लिटर पाणीच फक्त घ्यायचं आहे आणि स्नॅक्स तुम्हाला काही ड्राय स्नॅक्स घ्यायचे असतील तर ठीक आहे. आणि बाकी कोणाला काही त्रास होतोय का, काही अनइझी वाटतंय किंवा काही डिफिकल्टी आहे का? मला झोप येते. ओके, तर मी लीडर असणार आहे. कपिल को लीडर आहे आणि संदीप आणि प्रवीण को लीडर आहे. तर कपिल पुढे असणार आहे सध्या, संदीप मागे असतील आणि मी आणि प्रवीण आतमध्ये असणार आहोत. इन्स्ट्रक्शन्स बेसिक सांगते की पुढे जो लीडर आहे त्याच्या पुढे कोणी जायचं नाहीये आणि मागे शेवटी लीडर जे आहेत संदीप असतील त्यांच्या मागे कोणी राहायचं नाहीये. कुणाला वॉशरूम्स किंवा बायोब्रेकसाठी जायचे तर स्पेसिफिकली ट्रेक मधले मेंबर्स कोण आहेत आता समजतील आपल्याला, त्यांना सांगून जायचं आहे. आणि ट्रेल सोडून कुणीही फोटो काढण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी ऑफ ट्रेल जायचं नाहीये. सगळ्यांनी पाठोपाठच एकमेकांचे राहायचे, गॅप पडू नाही द्यायचे. सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करायचंय. ज्यांना त्रास होतोय त्यांना सांभाळून घेऊन आपल्याला एकत्र सगळा पुढे जायचंय सहकार्याने. चालेल. आणि कोणी मध्ये कुठे कचरा टाकणार नाही रस्त्यात. आणि आपण नेचर मध्ये आहोत तर तिकडचं काही घेऊन नाही द्यायचं आणि इकडचं काही टाकून नाही द्यायचं. जर काही कचरा असेल तो आपण आपल्या बॅगेतून कॅरी करणार आहोत आणि खाली येऊन हवं तर आमच्याकडे द्या, आम्ही डस्टबिन मध्ये टाकू. फर्स्ट एड किट माझ्याकडे एक आहे आणि कपिलकडे एक आहे. तर कोणाला काही लागलं, काही डिफिकल्टी असेल तर आम्हाला लेट अस नो आणि आपण अटेंड करू. चालेल. बाकी कुठल्याही प्रकारचं व्यसन आपल्याला ट्रेकमध्ये चालणार नाहीये. कोणी काही व्यसन करताना आढळलं तर त्यांना तिथेच ट्रेकमधनं बाहेर कमी करण्यात येईल आणि त्यांना ऑन देअर ओन परत जावं लागणार आहे. ठीक आहे. तर मी आज पहिले इंट्रोडक्शन मी आपल्यासोबत जे गेस्ट आहेत डॉक्टर प्रीती पटेल यांच्यापासून सुरुवात करते. तर मॅडमचा घाटवाटांचा नाही त्यांचा प्रीतीचा घाटवाटांचा खूप सखोल अभ्यास आहे. कोकणातून देशावरती दख्खनच्या पठारावर जाणाऱ्या कित्येक घाटवाटा त्यांनी ऑफबीट घाटवाटा त्यांनी शोधून काढलेले आहेत. पुन्हा त्यांचं मार्किंग केलेलं आहे, त्यांचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. त्यांचं एक पुस्तक भटकंती घाटवाटांची म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या पुस्तकांचा सगळ्या ट्रेकर मंडळींना ॲज अ रेफरन्स आणि संदर्भ ग्रंथ म्हणून खूप उपयोग होतो. त्या नुसतं घाटवाटांचे ट्रेक नाही करणं तर तिथल्या निसर्गाचा बॅलन्स कसा अबाधित राहील, तिथे काही इजा न होऊ देतात त्याचं संवर्धन करून आपण कसं सगळ्या ट्रेकिंग आपण अजून एक्सप्लोअर करू शकतो आणि सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो या बाबतीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि मी ट्रेकशीच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप मोलाचा आहे की तुमची साथ आम्हाला लाभलेली आहे. त्यांचं एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करतो.
थँक्यू फॉर द काइंड इंट्रोडक्शन. मी पण तुमच्यासारखीच एक ट्रेक आहे, तुमच्यासारखंच ट्रेकिंग सुरू केलेलं. फक्त एवढंच आहे की एखाद्या गोष्टीने आपण झपाटून जातो, तसं माझं झालं. आणि हे गेले 20+ इयर्स एकही सुट्टी माझी अशी नाही आहे की मी घरी बसते. तेवढं ट्रेक होत आहे, सातत्याने ट्रेक होत आहे. हाच डिफरन्स आहे तुमच्यात आणि माझ्यात. बाकी आय जस्ट फेलो ट्रेक आहे तुमच्यासारखी. आपल्या समोर आहे निग्धा. निग्धाच का? निग्धा एज ऑफ 6 वर्षाची मुलगी आहे आणि तिचा कितवा ट्रेक आहे हा? ओके, 18 ते 19वा ट्रेक आहे निग्धाचा. मित्रांनो, सकाळचे 6:52 झालेले आणि आपण कोरीगड उर्फ कोराईगड या किल्ल्याचा ट्रेक सुरू केलेला आहे. आपल्यासमोर आपली ट्रेकर मंडळी, ट्रेक क्षितिज ही जी संस्था आहे तो तिने ऑर्गनाईज केलेला हा ट्रेक आहे. आपले ट्रेक लीडर सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्वेस ज्या अनेक पर्वत उपरांगा आहेत त्यापैकी एक डोंगर रांगेत एकट्या उभ्या असलेल्या डोंगरावर कोरीगड किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, कोरीगडच्या दिशेने वाटचाल करत असताना आत्ता आपण निसर्गाच्या सानिध्यातून जंगल प्रवास करत आहोत आणि या निसर्ग संपन्न जागेतून वाटचाल करत असताना आपल्याला आजूबाजूला विविध प्रकारच्या वनस्पती जसे की बांबू तसेच सह्याद्रीतील काळी मैना म्हणजेच करवंदाची जाळी या वनस्पती बघावयास मिळत आहे. मित्रांनो, कोरीगड किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर कोरीगड किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून 3000 फूट इतकी आहे. तसेच हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो आणि याची चढाई जी आहे ही मध्यम श्रेणीची आहे. आपला महाराष्ट्र हा विविध परंपरा आणि संस्कृतींनी नटलेला तर आहेच, परंतु नद्या, तलाव, सरोवरे, समुद्र आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा अशाच डोंगर रांगांवर असणारे गडकिल्ले व लेण्या हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. गडकोट भ्रमंती म्हटलं की आपल्याला आठवते ती सह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचा प्राणच आहे. आणि आपण आज याच निसर्ग संपन्न सह्याद्रीतून कोरीगडच्या दिशेने वाटचाल करत आहोत. मित्रांनो, डावीकडे जाणारा रस्ता हा आपल्याला थेट किल्ल्यावरती घेऊन जातो. तसेच उजवीकडे जाणारा रस्ता हा जंगलात असलेल्या कोराई देवी मंदिराकडे घेऊन जातो. आत्ता आपण कोराई देवीचे दर्शन करण्यासाठी जात आहोत. कोराई देवीचे दर्शन करून झाल्यानंतर आपण किल्ल्याच्या दिशेने जंगल प्रवास सुरू करत आहोत. लीडर सोबत का? रोपवे बनवलाय. मित्रांनो, कोरीगडच्या पायथ्याशी असलेल्या कोराई देवी मंदिरापासून काही वेळ पुढे चालत आल्यानंतर आपल्याला पायरी मार्ग सुरू झालेला आहे आणि या पायरी मार्गाने गडाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला आजूबाजूला विविध प्रकारची फुलं बघावयास मिळत आहे. सोबतच जाहीर निवेदनाचे फलक आपल्याला बघावयास मिळत आहे, ज्यामध्ये गडावर कचरा करू नये, कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नये, तोफा आणि तटबंदीवर बसून फोटो काढू नये, गडावर कुठल्याही प्रकारचे अंगप्रदर्शन, फालतू डान्स, रील्स करू नये, तसेच ऐतिहासिक वास्तूंना हानी पोचवू नये. नाही, त्याचं म्हणणं होतं की मित्रांनो,
कोरीगडच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पायरी मार्गाने वाटचाल करत असताना आपल्याला मध्ये मानवनिर्मित कातळात कोरलेली गुहा नजरेस पडत आहे. ऐतिहासिक काळामध्ये सूर्यास्तानंतर गडाचे प्रवेशद्वार बंद होत असे, तर त्यामुळे गडाच्या आत किंवा गडाच्या बाहेर कुठल्याही व्यक्तीला प्रवेश निषेध असायचा. तर सूर्यास्तानंतर गडावर येणाऱ्या पाहुणे मंडळीसाठी या वास्तूचा वापर होत असावा किंवा पहारेकऱ्यांच्या आरामासाठी या वास्तूचा वापर होत असावा. या गुहेशेजारीच आपल्याला पुरातन काळातील गणपती मंदिर बघावयास मिळत आहे. मानवनिर्मित गुहा आणि गणपती मंदिर पासून काही वेळ पुढे चालत आल्यानंतर एक रस्ता डावीकडे जो प्रवेशद्वाराकडे जातो, तर दुसरा रस्ता उजवीकडे जो कातळात कोरलेल्या गुहेमध्ये एक पाण्याचे टाके कोरलेले आहे, हा तिकडे जातो. मित्रांनो, ऐतिहासिक काळातील एका गड किल्ल्यावर पाण्याचे नियोजन कसे असावे याचा उत्तम नमुना आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत आहे. मानवनिर्मित गुहा आणि त्या गुहेत कोरलेले पाण्याचे टाके बघून झाल्यानंतर आपण काही वेळ पुढे चालत आल्यानंतर पुन्हा एकदा मानवनिर्मित कातळात कोरलेली गुहा आपल्याला नजरेस पडत आहे. ऐतिहासिक काळात या गुहेचा वापर हा सैनिकांच्या विश्रांतीसाठी होत असावा. मित्रांनो, किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच गणेश दरवाजा हा पूर्व बाजूस आहे. पेठ शहापूर या गावातून किल्ल्यावर येण्यासाठी मार्ग आहे. तसेच पूर्वेकडील भागात आंबे व्हॅलीमधूनही किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत 280 पायऱ्या आहेत. पुढे वरील बाजूस आल्यावर भव्य प्रवेशद्वार दिसून येते. मित्रांनो, 1 तासाच्या ट्रेकनंतर आपण कोरीगड च्या महादरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथून आपण मध्ये जाणार आहोत. आपण समोर बघत आहोत, हा आहे गणेश दरवाजा आणि इथील जी तटबंदी आहे, काही जुनी तटबंदी आपल्याला नजरेस पडते आणि त्यानंतर काही ठिकाणी नवीन तटबंदी दिसून येत आहे. नाही, आपल्याला काय म्हणायचं मला गणेश दरवाजा म्हणजेच कोरीगडच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूस पहारेकऱ्यांसाठी असणारी खोली दिसून येत आहे. मित्रांनो, कोरीगडचा भरपूर भाग जो आहे तटबंदी ही आपल्याला सुस्थितीत दिसत आहे, परंतु जागोजागी ही पडझड झालेली आहे. तर त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने नवीन तटबंदी बांधलेली आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, कोरीगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर इसवी सन 1884च्या पुणे गॅझेटमध्ये तसेच काही ग्रंथांमध्ये जसे की ब्रिटिश अधिकारी जॉन ब्रिग्स यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ द राईज ऑफ द मेहमेडन पॉवर इन इंडिया खंड 3 म्हणजेच मेहमेडन कसीम फरिश्ता
ग्रंथातील संदर्भानुसार तसेच ब्रिटिश अधिकारी व्हॅलेंटाईन ब्लॅकर यांनी लिहिलेल्या मेमरी ऑफ द ऑपरेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी इन इंडिया ड्युरिंग द मराठा वॉर 1817, 1818, 1819 या ग्रंथाच्या संदर्भानुसार 1486मध्ये अहमदनगरचा निजाम मलिक अहमद यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याचे उल्लेख आढळून येतात. यावरून एक गोष्ट लक्षात येते की निजाम मलिक अहमदने बहमनी सत्तेच्या अस्ताबरोबर जे गडकिल्ले ताब्यात घेतले त्यात या कोरीगडचाही समावेश होता. मित्रांनो, आता आपण या गडावरील महादेवाच्या मंदिराकडे जात आहोत. चला निघायचं. चलो. महादेव मंदिर, त्यानंतर पाण्याचं पाण्याचं तलाव म्हणू शकतो आपण. आणि तिथून इकडे म्हणजे डावीकडे आल्यानंतर आपल्याला काही वाड्यांची अवशेष नजरेस पडत आहे. जे की आजच्या स्थितीत पूर्णपणे दुरवस्था झालेली काही वाडे आहे. आपण इथून पुढे जात आहोत. समोर जर बघितलं तर वाड्याचे चौथारा जो आहे तर चौथाऱ्याचे अवशेष, समोर भिंतींचे अवशेष आपल्याला नजरेस पडत आहे. आता आपण गणेश दरवाजापासून जो येणारा पुढे रस्ता आहे, एक उजवीकडे आणि एक डावीकडे जातो, तर डावीकडे जाणारा जो रस्ता आहे तर तिकडे जात आहोत. मित्रांनो, गणेश दरवाजामधून आत प्रवेश करून आल्यानंतर डावीकडे आलेलो आहोत. तर डावीकडे आल्यानंतर मध्ये आपल्याला काही बडक्या वाड्याचे अवशेष दिसून आले आणि त्यानंतर अजून पुढे चालत आल्यानंतर आपल्याला कोराई देवी मंदिर दिसून येत आहे. आणि त्याच्या पुढे चोर दरवाजा आणि वाड्याचे काही अवशेष दिसणार. तर आपण जे समोर बघत आहोत ते आहे कोराई देवी मंदिर. मंदिराच्या समोर आपल्याला दीपस्तंभ दिसत आहे. त्या शेजारी एक समाधी पण आहे. आता आपण कोराई देवीचं दर्शन घेणार. हे आहे कोराई देवी मंदिर. आणि चुना राळ कोराई देवी मंदिर घंटी. मित्रांनो, बहामनी सत्तेने खऱ्या अर्थाने त्यांच्या काळात म्हणजेच 1347 ते 1485 या काळात यादव शिलाहारांच्या प्रदेशावरच राज्य केलेले आढळून येते. आत्ता आपण जात आहोत किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराकडे. आज आपण जरी चोर दरवाजा म्हणून ओळखत असलो तरी तो चोर दरवाजा नसून ऐतिहासिक काळात गडावर येण्यासाठी 2 मार्ग होते. पहिला मार्ग म्हणजे पूर्व बाजूने पेठ शहापूरकडून, तर दुसरा मार्ग म्हणजे पश्चिम बाजूने अंबवणे गावाकडून. मित्रांनो, कोराई देवी मंदिराकडून डावीकडे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हा एक चोर दरवाजा नजरेस पडतोय. चोर दरवाजातून बाहेर आल्यानंतर आपल्याला असा काही सह्याद्रीचा नजारा दिसून येत आहे. आपण जे समोर बघत आहोत हा एक क्लस्टर ऑफ फोर्ट. हे आजूबाजूला सर्व किल्ल्यांची साखळी आहे. आणि वरती आपण बघत आहोत ही किल्ल्याची तटबंदी, काही जुनी तटबंदी आणि काही नवीन तटबंदी आपल्याला नजरेत पडत आहे.
कोरीगड हा किल्ला स्वराज्यात येण्या अगोदर 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाड खोऱ्यातील पिंपळगावचा लोमाजी भोकर नाईक यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने मोठ्या युक्तीने आणि शक्तीने गड जिंकून घेतला होता. म्हणून मुघल सत्तेने खुश होऊन त्यांचा सन्मान केला, तसेच बक्षिसे सुद्धा देण्यात आले. ही घटना इसवी सन 1657च्या अगोदर घडलेली असावी, कारण 1657मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर या गडांसोबतच कोरीगडसुद्धा जिंकून स्वराज्यात सामील केलेला होता. आपल्याला जुनी जंगी दिसत आहे, जे ऐतिहासिक काळातली जंगी. ह्या जंगीचा बघितलं आपण तर इथून आपल्याला समोरचं सर्व काही दिसत आहे. परंतु आता जे नवीन बांधकाम आहे ते दाखवतो तुम्हाला. तर हे फक्त नावासाठी बनवलेली ही जंगी, इतकी ॲक्युरेसी नाही आहे, फक्त नावासाठी बनवलेली ही जंगी आहे. हा नवीन बांधकाम केलेला भाग तटबंदीचा. आणि या व्यतिरिक्त आपण जर पुढे बघितला तर हा जुना तटबंदीचा भाग आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, कोरीगड उर्फ कोराईगड, तर या किल्ल्याचा जर एक विशेष आपण बघितला तर हा जो किल्ला आहे तर हा कुठल्याही किल्ल्यांना जोडलेला किल्ला नाही आहे, म्हणजे हा एक सेपरेट किल्ला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या आजूबाजूला एक क्लस्टर ऑफ फोर्ट, किल्ल्यांची सर्व साखळी आपल्याला नजरेस पडते. जे कोरीगडच्या दक्षिण बुरुजाकडून जाऊन आल्यानंतर आत्ता आपण पोहोचलेलो आहोत राजवाड्याजवळ. दरवाजामधून वरती आल्यानंतर डावीकडे ज्या महत्त्वाच्या वास्तू आहेत त्या वास्तू बघून झाल्यानंतर आता उजवीकडील ज्या वास्तू आहेत तर आपण त्या वास्तू बघण्यासाठी जाणार आहोत. चला तर मित्रांनो, काही ऐतिहासिक संदर्भांनुसार इसवी सन 1700मध्ये कोरीगड पंत सचिवांनी पुन्हा जिंकून स्वराज्यात सामील करून घेण्याचे आढळून येते. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर कोरीगड हा मुघलांच्या ताब्यात गेलेला असावा. आतमध्ये गेलं ना शेप पडली त्या जमान्यातलं. मित्रांनो, गणेश दरवाजाकडून उजवीकडे काही वेळ चालत आल्यानंतर आपण पोचलेलो आहोत किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर, म्हणजेच उत्तर बुरुजाकडे. हे कोराईगड किल्ल्याचे शेवटचा भाग आपण म्हणू शकतो. उजवीकडे चालत आल्यानंतर आपल्याला बुरुजात जो शेवटचा बुरुज आहे उत्तरेकडील, तर तिकडून चालत येताना आपल्याला मध्ये काही भूमिगत पाण्याचे टाके दिसून येत आहे. तर आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. अरे पटपट चाल. खालून आहे का रस्ता? तर हे एक मानवनिर्मित पाण्याची टाकी असू शकते, परंतु आजच्या स्थितीत हे पूर्णपणे कोरडे आहे. त्यानंतर इथे एक्स्ट्राचं जे ओव्हरफ्लोचं पाणी जे असतं तर इथून पुढे जाण्यासाठी हा एक मार्ग आपण म्हणू शकतो. सेम लाईक इथे एक हे पाण्याचे टाके जे अंडरग्राऊंड भूमिगत, इथे कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे. आणि समोर आपल्याला गणपती मूर्ती दिसत आहे. आणि इथून पुढे आपण उत्तर बुरुजाकडे जाणार आहोत. अखेरीस मार्च 1818मध्ये ब्रिटिशांनी पेशवाई नेस्तनाबूत केली, तेव्हा कोरीगड हा किल्ला ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला.
मित्रांनो, कोरीगड उर्फ कोराईगड हा ट्रेक आपला पूर्ण झालेला आपण म्हणू शकतो. तर किल्ल्याचा जो दक्षिण उत्तर बुरुज आहे, आपण समोर जे शिव मंदिर आहे, तर डावीकडे गेलो तर कोराई देवी मंदिर, चोर दरवाजा आणि बाकीचे काही वाड्याचे अवशेष हे वास्तू आपण बघून झाल्यानंतर आपण उजवीकडे गेलो होतो, झेंडा बुरुज आपण म्हणू शकतो. तर तिकडील वास्तू आपण बघून झालेले आहे. यातील आता जर तुम्हाला काही वास्तू सुटलेल्या अशा वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुढील जेव्हा आपण नेक्स्ट टाईम कोरीगडचा ट्रेक कंप्लीट करणार तर तेव्हा त्या वास्तू आपण नवीन व्हिडिओमध्ये ॲड ऑन करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कोरीगडचा हे आपल्या कमेंट थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.